मोगऱ्याच्या फुलांचा ना सीझन तर सुरू झाला आहे बघा आणि भरपूर अशी आमच्या परसबागेमध्ये ना मोगऱ्याची फुलं बघा उमलली होती आणि सकाळी सकाळीच ना आज मम्मीचं सुरू होतं बघा फुले हे तोडायची. तर खरं तर खास करून गजरा करायसाठी ही फुलं तोडायला चालू आहेत. आता तुम्ही म्हणसाल की गजरा करून तुम्ही कुठे जाणार आहे, तर गजरा करायचा होता आणि त्यात ना अशी एक गंमत झाली ती म्हणजे ना पप्पाला घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं आणि पप्पा म्हणत होते की आपण हॉस्पिटलला चाललो आहे आणि तू गजरा करायला लागली आहेस. पण फुले भरपूर असल्यामुळे ना त्यांनी गजरा करायला चालू केलं होतं बघा. तर पप्पांची काढायची होती डाळ, तर त्यासाठी हे दोघेजण आले होते हॉस्पिटलला. घरी आल्यानंतर इकडं बघा बनवायची ती शेवग्याची शेंगाची भाजी. तर आमच्या इकडं ना मम्मी इकडं ना अजिबात बनवत नाही बघा तिखट भाजी आणि मला खायची होती तिखट भाजी. मी म्हटलं की आज मी बनवते भाजी, तुमच्यातली भाजी जी आहे ती खूप सपक असते म्हणून, आणि मी शेवग्याची शेंगाची भाजी इकडं बनवायला घेतलं. आणि सर्वजण माझ्या बाजूला उभे होते, मम्मी पप्पा वगैरे माझा भाऊ वगैरे. त्यांना वाटत होती आता ही किती तिखट करते की काय माहिती म्हणून, पण तिखट जास्त मी केलीच नाही, सपकच केली होती जरा, कारण हे खात नाहीत मला माहिती आहे तिखट भाजी अजिबात. तर अशी शेवग्याची शेंगाची छान अशी इकडं भाजी बनवली. जेवण वगैरे आमचं सर्वांचं झालं आणि मम्मीचं झालं होतं बघा इकडं सारवून काढायचं. तर संध्याकाळीच तिथे सुरू होतं बघा सारवून काढायचं. चला मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.